नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. ओळीच्या काही ठळक घडामोडींकडे. पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देणार, मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना. ठाणे जिल्हा आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन आणि कोपरी पोलीस ठाणे आता हक्काच्या जागेत. ज्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे तेथील भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते. ते म्हणाले की हे सरकार बळीराजाचं आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार आहे. शेतकऱ्यांना आमचं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. मराठा समाजाच्या रक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले की ओबीसी समाजाचा मराठा समाजाला विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाज आणि इतर समाजांवर अन्याय होणार नाही. ओबीसीचं आरक्षण काढून घेतलं जाणार नाही, ही सरकारची भूमिका पहिल्यापासून आहे. मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यावर काम देखील सुरू आहे. कुणबी म्हणून नोंदी असताना दाखले दिले जात नव्हते, ते देण्याचं काम सुरू आहे. छगन भुजबळ यांची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होता कामा नये आणि ही भूमिका सरकारची देखील कायम आहे. जुन्या GRची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचं काम हे सरकार करते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आदिवासी समाजाचे नेते शानाभाऊ सोनावणेंसोबत 10 जणांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करून त्यांच्या विविध मागण्या आणि आरक्षणासाठी भेट देणार आहेत. कायदा सुव्यवस्था आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी या आंदोलनांना पोलीस बंदोबस्तमधील वाहनातून घेऊन गेलेत. धुळे ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र मुंबईच्या वेशीवरती आदिवासी कोळी समाज बांधवांना पोलिसांनी अडवलं होतं. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईच्या वेशीवर आदिवासी समाज ठिय्या मांडून बसलाय. आज आपण 3 दिवसापासून उपोषणामध्ये महाराष्ट्रातून आपण हा पैदल मार्ग काढून मंत्रालयाला जात होतो. आपल्याला या ठिकाणी आढळून आलेला आहे आणि 3 दिवसाबाद 3रा दिवस आहे आज. कशा प्रकारे मुख्यमंत्री यांची चर्चा होणार आहे आणि कुठकुठले मंत्री आपल्याकडे पोहोचलेले आतापर्यंत कुठलेही मंत्री आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही. परंतु काल दुपारी गिरीश महाजन साहेबांचा निरोप आला आणि रमेशदादा पाटील हे विधान परिषदेचे बीजेपीचे आमदार आहेत, ते आम्हाला भेटायला आले होते आणि मी मध्यस्थी करतो, तुमची चर्चा घडून आणतो. परंतु आमचा आग्रह होता की गिरीश महाजन साहेबांनी इथं यावं किंवा मुख्यमंत्री महोदयांनी इथं यावं किंवा त्यांनी आम्हाला वेळ द्यावा. परंतु काल मुख्यमंत्री महोदय तेलंगणाच्या प्रचारामध्ये व्यस्त असल्यामुळे तिकडे गेलेले असल्यामुळे गिरीश महाजन साहेबांनी स्वतः यायचं आम्हाला हो सांगितलं की येतो बुवा. परंतु साहेब तुमच्या येऊन काय होणार, आणि त्यांचा आग्रह होता की तुम्हाला आंदोलन थांबवावं लागेल, तुमचा ठिय्या मोडावा लागेल, तुम्हाला उपोषण थांबवावं लागेल. मग आम्ही त्यांना सांगितलं की उद्या मुख्यमंत्री महोदयांची वेळ द्या आम्हाला. आम्ही मुख्यमंत्री महोदयांची चर्चा केल्यानंतर आमचा निर्णय घेऊन आज आमचे मुख्यमंत्र्यांची वेळ गिरीश महाजन साहेबांनी आम्हाला मिळवून दिलेली आणि आता आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटायला जातोय. त्याच्यामधून नक्कीच चांगला म्हणजे आमच्या मागण्यांचा मार्ग मोकळा होईल असं आम्हाला वाटतं. कुठकुठले मुद्दे आपण त्यांच्यासमोर मांडणार आहात? जर मागणी पूर्ण न झाली तर पुढचं पाऊल कशा प्रकारे आपलं असणार आहे? टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला इतर आदिवासींप्रमाणे सोप्या पद्धतीने जमातीचा दाखला मिळावा आणि तसा GR पारित करावा. आणि जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम राहू. ठाणे जिल्हा आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले. दरम्यान यावेळेला कर्मचारी ठाणे जिल्हा आरोग्य विभाग इथून थेट ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयावर त्यांनी मोठ्या संख्येनं मोर्चा काढला होता. या मोर्चात सुमारे 700 ते 800 कर्मचारी सहभागी झाले होते. समान काम समान वेतन करावं आणि समायोजन करावं अशा मागण्यांना अनुसरून सर्वांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. आंदोलन करत आहात, काय सांगाल? आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी आहोत. आम्ही गेल्या 25 ऑक्टोबरपासून संपावर आहोत. आमच्या मागण्या आहेत शासन सेवेमध्ये समान काम समान वेतन द्यावं आणि समायोजन करावं. आम्ही गेले 20 ते 25 वर्षापासून अगदी तुटपंच्या मानधनात काम करत आहोत, परंतु सरकार आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्याचा निषेधार्थ म्हणून आज आम्ही रॅली काढलेली आहे. आम्ही आज 700 ते 800 लोक आज रॅलीमध्ये सहभागी आहोत. कोणकोणत्या विभागातील कर्मचारी? आम्ही आरोग्य विभागातील कर्मचारी आहोत. NHM डिपार्टमेंटचे सगळे कॅडर याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. सन्माननीय आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांनी आझाद मैदानामध्ये जेव्हा आम्ही उपोषण केलं, आक्रोश मोर्चा काढला होता, त्या मोर्चाला त्यांनी संबोधित केलं होतं 31 ऑक्टोबरला. परंतु त्या 31 ऑक्टोबरला आल्यानंतर साहेबांनी सांगितलं की तुमचं समायोजन करतो, परंतु तोंडी हा विषय सांगितला. अद्यापर्यंत आम्हाला कुठलंही लेखी त्यांनी दिलेलं नाही. पण आमची भूमिका अशी आहे की जोपर्यंत लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही या संपावर कायम आहोत. आणि मागणी अशी आहे की समायोजन सरसकट समायोजन करा आणि जोपर्यंत समायोजन भेटत नाही तोपर्यंत समान काम समान वेतन द्या.
आरोग्य विभागावरती निश्चितच आरोग्यावरती, कारण की 70% आमचा जो स्टाफ आहे हा स्टाफ आरोग्यामध्ये काम करत आहे. परमनंट स्टाफ आहे 30%. परमनंट स्टाफ त्यांच्यावर नक्कीच बोजा आलेला असणार असं दिसतंय. तर मुख्यमंत्र्यांना काय पत्रव्यवहार केलाय का? मुख्यमंत्री कार्यालयाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, बैठक लावू म्हणून असं साहेबांनी आम्हाला सांगितलंय, परंतु अद्यापर्यंत त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही. ठाणे पूर्वेतील कोपरी पोलीस ठाणं आता पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरील 500 चौरस मीटर जागेवर उभं राहणार आहे. बुधवारी नूतन कोपरी पोलीस ठाण्याच्या तळ अधिक दुमजली इमारतीच्या उभारणीचं भूमिपूजन पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या हस्ते पार पडलं. याप्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के, अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील, कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे इत्यादींसह स्थानिक माजी नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान अनेक वर्षांपासून वारंवार स्थलांतरित व्हाव्या लागणाऱ्या कोपरी पोलीस ठाण्याला आता हक्काची वास्तू मिळणार असल्यानं पोलीस ठाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघालाय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातील कोपरी परिसरात पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न अनेक दिवस रेंगाळला होता. सुरुवातीच्या काळात कोपरीतील सिंधी कॉलनीमधील शिवमंदिर परिसरात छोटी चौकी अस्तित्वात होती. 1990च्या दशकात नागरिकीकरण वाढू लागल्यानंतर नाखवा हायस्कूलजवळील दिनेश सोसायटीच्या तळमजल्यावर भाड्याच्या जागेमध्ये कोपरी पोलीस ठाणं सुरू झालं. परंतु त्यानंतर ही इमारत धोकादायक झाल्यामुळे हे पोलीस ठाणे 12 बंगला येथील शासनाच्या सार्वजनिक बांधकामाकडील विद्युत विभागाच्या जागेमध्ये हलवण्यात आलं होतं. गेल्या 5.5 वर्षांपासून अरुंद जागेमध्ये हे पोलीस ठाणे कार्यरत आहे. या भागातून हे पोलीस ठाणे हक्काच्या जागी स्थलांतरित व्हावं अशी कोपरीवासियांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. अखेर या संदर्भात नगरविकास मंत्री असल्यापासून एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला होता. कोपरी येथील आनंदनगर जकात नाका येथील सीएनजी पंपाजवळ राज्य सरकारच्या वनविभागाच्या भूखंडावर पोलीस ठाणं होत आहे. बुधवारी या नव्या जागेत नूतन कोपरी पोलीस ठाण्याची तळ अधिक 2 मजली इमारत उभारण्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री शिंदे साहेब, त्यांचे सहकारीगण, इतर माननीय मंत्रीगण आणि सगळी सरकारी यंत्रणांच्या मनापासून अभिनंदन करतोय की त्यांचे पोलीस स्टेशनची वास्तू, नवीन वास्तूची निर्माण होत आहे. मला कल्पना आहे की ही गोष्ट फार अवघड होती, पण ही संभव झालेली आहे. आणि मला ही सुद्धा खात्री आहे की माझे सहकारीगण जे काही इकडे चार्ज होल्ड करतील ते पब्लिकची, आम जनताची सेवा करतील, ही माझी खात्री आहे. आणि ही नवीन वास्तूचे निर्माणसाठी माझी शुभेच्छा. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी आपल्याप चौक मॉडेला मिलनाका येथील शिबिरात झाला. पालिका क्षेत्रात एकूण 74 ठिकाणी या उपक्रमाचं आयोजन करण्यात येते. आजचं दुसरं शिबिर साई हॉस्पिटल शिवाजीनगर या भागात झालं. PM स्वनिधी या फेरीवाल्यांसाठी असलेल्या कर्ज योजनेत मुंबई महानगर क्षेत्रात ठाण्यानं चांगली कामगिरी केली आहे. तसंच PM ई-बस या योजनेच्या पहिल्या टप्प्यातही ठाणे शहराचा समावेश झाला आहे. त्यातून फेब्रुवारी 2024 पर्यंत 100 बसगाड्या उपलब्ध होणार आहेत अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. पालिका बांगर यांनी या यात्रेचं उद्दिष्ट स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. जास्तीत जास्त नागरिकांना या उपक्रमाची माहिती देणं आणि सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचवणं हे यात्रेचं उद्दिष्ट असल्याचं आयुक्त म्हणाले.
ठाणे महापालिका क्षेत्रात 74 ठिकाणी ही यात्रा जाईल असं सांगितलं. स्वच्छ भारत अभियानाचा संदेश पोहोचवणं हाही या यात्रेचा उद्देश आहे. स्वच्छतेच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. रस्त्यावरील धूळ, कचरा, डेब्रिज याचा त्यांना पराकोटीचा तिटकार आहे. त्याबद्दल ते वेळोवेळी निर्देश देतात. या सर्व योजनांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनी सहकार्य करावं असं आवाहनही बांगर यांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जाहीर सभेत अपशब्द वापरल्यामुळे ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली. त्यामुळे भांडूप परिसरात वातावरण चांगलंच तापलंय. दत्ता दळवींना अटक केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. दळवी यांचा गुन्हा काय, तर त्यांनी लोकांच्या जनभावना भांडूपच्या मेळाव्यात व्यक्त केल्या. जे गद्दार सम्राट आहेत ते स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेत आहेत. त्यावर तमाम हिंदू आणि जनतेचा आक्षेप आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा, कारण ते वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरेंची उपाधी लावून घेत आहेत. जर आनंद दिघे असते तर या गद्दारांना चापकानं फोडून काढलं असतं. धर्मवीर आनंद दिघेंच्या तोंडी तो शब्द आहे. चित्रपटातील हा शब्द सेन्सॉरनं कापला नाही. जर तो आक्षेपार्ह असेल तर चित्रपटाचे निर्माते, कलाकार यांच्यावर गुन्हा दाखल का केला जात नाही, असा सवाल राऊतांनी विचारलाय. संजय राऊतांच्या टीकेवर आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील प्रत्युत्तर दिले. संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या पगारावर काम करतात. जसं आपण नोकरीला जातो आणि कार्ड पंच करतो तसं ते सकाळी कार्ड पंच करतात. युती शासनाच्या विरोधात बोलण्याकरता त्यांना तिथे पगारावर ठेवलंय. संजय राऊतांची त्यांची योग्यता तपासणं गरजेचं आहे. त्यांच्या मतांवर ते खासदार झालेत, त्यांनाच ते शिव्या देत आहेत, असा निशाणा नरेश म्हस्के यांनी राऊतांवर साधलाय. गळ्यात गळे घालणार. त्यामुळे संजय राऊत, आपण आपलं काम व्यवस्थित करताय, सकाळचं कार्ड व्यवस्थित पंच करताय, कधी कधी ओव्हरटाईम पण करत जा, की त्याचाही पगार तुम्हाला मिळेल. विधानसभा अध्यक्षांबाबत देखील त्यांनी व्यक्त केलेलं की हे बेकायदेशीर सरकार आहे आणि या बेकायदेशीर सरकारला वाचवण्याकरिता संसदेवरती त्यांच्याच विचारांच्या व्यक्तीला बसवण्यात आलेले आहे. गेले 1.5 ते 2 वर्ष झालं बेकायदेशीर सरकार, घटनाबाह्य सरकार अशा पद्धतीने कायम टीका करतायत. हे केवळ सहानुभूती निर्माण करण्याकरता, उरलेले सैनिक जे काय शिल्लक सेना आहे ती टिकवण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य आहे. आणि तुम्ही जर बेकायदेशीर सरकार म्हणत असाल तर आपल्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता त्याला राजीनामा द्यायला सांगा. कशाला बंगल्याचा वापर करतोय, कशाला गाडीचा वापर करतोय, आपल्या आमदारांना राजीनामे द्यायला सांगा. जे काय उरलेले आहेत ते बेकायदेशीर सरकारमध्ये आमदार म्हणून का काम करतायत, केवळ येन केन प्रकारे अध्यक्षांवरती दबाव यावा याकरता अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत. पण अध्यक्ष तुम्हाला घाबरणार नाही आहेत, तुमच्या दबावाला बळी पडणार नाही आहेत, कारण ते सुद्धा एकेकाळी माननीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताखाली त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पाऊस पडलेल्या भागातील शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देणार, मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना. ठाणे जिल्हा आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. आणि कोपरी पोलीस ठाणे आता हक्काच्या जागेत. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक, आदर्शनगर, कोलभाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.